त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिरुदारा सोपान देवा निवृत्तिरुदारा सोपान देवा निवृत्तिरुदारा सोपान देवा निवृत्तिरुदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थ नित्यम्
नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं शरदितु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गेली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय नवनाथ उत्तमराव पाटील डिवरे यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी, भजनी मंडळ, गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संत महापुरुषांच्या जीवनामध्ये घडलेल्या क्रांतीचं वर्णन करणारा गोड असा चिंतनी अभंग आहे. विठ्ठला नातेवाईक दुःखांकित डिवरे परिवार आणि डिवरे परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय नवनाथ उत्तमराव डिवरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. श्री उत्तम तुळशीराम पाटील डिवरे, श्री मनोज दगडू डिवरे, चिरंजीव आदिनाथ नवनाथ डिवरे, कुमारी नेत्राताई नवनाथ डिवरे, मातोश्री रखुमाबाई उत्तमराव डिवरे, मातोश्री श्रीमती संगीताताई नवनाथ डिवरे, हे समस्त डिवरे परिवार या परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा आलेला हा योग आहे. विठ्ठला 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 डिवरे परिवाराच्या वतीनं हरिभक्ती पारायण रामकृष्णजी महाराज काळी श्री क्षेत्र चिकणी खामगाव आणि या डिवरे परिवाराचं भूषण ज्यांनी या निवासा परिसराला माझा परिचय करून दिला. गेली 8-10 वर्ष झाले आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. ते आपल्या परिसराचं, आपल्या डिवरे परिवाराचं भूषण, आपल्या गावचं भूषण हरिभक्ती पारायण किरणजी महाराज डिवरे यांनी संपर्क केला, यांनी नियोजन केलं. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आज डिवरे परिवारातीलच पुण्यस्मरणाचा विधी आहे आणि किरणदादांचं गोड असं नियोजन आहे. किरणदादाचं पंचकृषीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांक लागतो. कीर्तन सेवेकरता गुणीजनांची मांदेळी असते किरणदादांच्या नियोजनामध्ये आणि रंजाळे महाराजांचा परिचय पिचडगावकरांना किरणदादांनी करून दिला. त्या माध्यमातून अनेक सेवा किरणदादाच्या नियोजनामध्ये या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. आज किरणदादाच्या घरीच सेवेचा योग आहे. किरणदादाचीच बंधू आहेत, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. सेवेकरता उपस्थित आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आकाशएवढी मंडळी आहेत. संत शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव असताना देखील आपल्या एक दिवसीय कीर्तन महोत्सवाकरता एवढी सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. त्याबद्दल या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. ही गुणीजनांची मांदेळी आज आपण पाहतोय, त्याचं श्रेय फक्त किरणदादांना जाते. त्यांनी आग्रहपूर्वक या सर्व मंडळींना या ठिकाणी निमंत्रित केलंय. त्यामध्ये युवा कीर्तनकार, सुप्रसिद्ध गायनाचार्य, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय, आमचे जिवलग स्नेही हरिभक्ती पारायण संतोषजी महाराज खाटीक महाराजांना वंदन आहे.
युवा कीर्तनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्ती पारायण शंकरजी महाराज सुसे त्यांनाही वंदन आहे. प्रारंभीची चाल ज्यांनी गायली आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार त्याचा गोड आवाज हे आपल्या तालुक्याचं वैभव आहे. हरिभक्ती पारायण कृष्णाजी महाराज धाडगे महाराजांनाही वंदन आहे. त्यांचे चुलते भजन सम्राट हरिभक्ती पारायण पोपटजी महाराज धाडगे बंधू आहेत. त्यांचेच बंधू आहेत पोपटजी महाराज धाडगे, त्यांना सुद्धा वंदन आहे. गायनाचार्य राम महाराज महाराजांनाही वंदन आहे. मृदंगाचे महामेरू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत, राज्यस्तरीय मृदंगाचार्य आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं पंडित महादेवजी नरोडे गुरुजींचे लाडके आणि पट्ट शिष्य हरिभक्ती पारायण समाधानजी महाराज कन्हेरकर. पारनेर तालुक्यामध्ये महाराजांचं गाव आहे आणि आळंदी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये आईवडिलांनी लहान होते तसेच माऊलींच्या कुशीमध्ये टाकले. मृदंग झेपत नव्हता तेव्हापासून इंद्रायणीच्या काठी त्यांनी मृदंग घ्यावा आणि इंद्रायणीला साक्षी ठेवून मृदंगाची साधना करावी. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा अंगातून टप 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 घामाच्या धारा लागायच्या. इतका मृदंगाचा अभ्यास आणि मृदंगाचा अध्ययन रियाज समाधान दादांनी केलेला आहे. म्हणून आपण सर्वजण त्यांचं टाळी वाजवून स्वागत करूयात. अतिशय गोड मृदंगाचार्य आहेत आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे उद्धव दादा कवडेंची आज यूट्यूब चॅनलची सेवा आहे. गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वजण आपण भजन कीर्तनाचा आनंद घ्या. वारकरी संप्रदायावर उद्धव दादांचं विशेष प्रेम आहे. वारकरी संप्रदायातील सर्व नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्व उद्धव दादावर जीवापाड प्रेम करतात. माझं आवडतं आणि लाडकं व्यक्तिमत्व आहे गजर हरिनामाचा हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आजचं कीर्तनही ऐका आणि मागची बरीच कीर्तन आपल्याला चांगली कीर्तन ऐकायला मिळतील. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, सर्वांना श्रद्धेनं वंदन करतो. राधाकृष्ण साऊंड सिस्टीम पिचडगावकर, अतिशय चांगली साऊंड व्यवस्था आहे. आपल्या गावचं भूषण आहे, आपल्या गावचं वैभव आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं साऊंड सिस्टीमची सेवा ते करत असतात. गावातील सप्ताहामध्ये सुद्धा फार मोठी सेवा त्यांची असते. मी अनेकदा या साऊंडवर कीर्तन केलेलं आहे. ऑपरेटरांना सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित माझे सर्व विनेकरी महाराज, टाळकरी महाराज मंडळी, माझ्या मागे उभे असणारी सर्व सन्माननीय टाळकरी महाराज मंडळी, आमचे योगेशजी महाराज शेजूळ माझे जिवलग मित्र आहेत, त्यांचे पूज्य पिताश्री शेजूळ काका उपस्थित आहे, चुलते शेजूळ भाऊसाहेब उपस्थित आहेत, आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, संतांच्या वारकरी संतांच्या स्मरण विधी आहे. आज संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्व काळावरती स्वर्गीय नवनाथ दादांचं प्रथम पुण्यस्मरण येत आहे. आजच नाही तर इथून पुढे दरवर्षी स्वर्गीय नवनाथ दादांचं पुण्यस्मरण हे संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच येणार. पुण्यतिथी, पुण्यस्मरण हा शब्द जर आपण पाहिला तर पहिला शब्द आहे पुण्य, नंतर त्याला जोड लागली स्मरणाची आणि तिथीची. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ते पुण्य आहे. या जगामध्ये या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये आमच्या सोबत जर काय येत असेल तर ते पुण्य आहे. या जगामध्ये आमच्या जीवनामध्ये अनपेक्षित बदल करण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर ते पुण्यामध्ये आहे. आपलं भाग्य उदयाला आलं तर आपण म्हणतो पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य
भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा आलो सन्मुख तो कैसा आलो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो आजी पिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे आज फिटले माझे गोळे आज फिटले माझे गोळे आज फिटले माझे गोळे आज फिटले माझे गोळे पळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा चालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो हाजी पेटले माझे कोडे. बहुत दिवसाचं पुण्य फळाला आलं आणि संतोष महाराजांची साथ मला लाभली. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. आपल्या जीवनामध्ये अनपेक्षित जर बदल घडला, अनपेक्षित एखाद्या वर्षी पिकाला भरपूर ॲव्हरेज मिळालं आणि आपले सगळेच्या सगळ्या अडचणी दूर होऊन गेल्या. काळी आईचा प्रसाद असा असतो की 10-5 वर्षातून तो चमत्कार आपण पाहतच असतो. फक्त प्रयत्न करत राहा. 10-5 वर्षात काळी आई असा प्रसाद देऊन जाते ना की आपल्याला वाटतं की खरंच आपलं हे पुण्य आहे. प्रामाणिक माणसाला भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रसाद देत असतात. अनपेक्षित घडणं त्याला पुण्य म्हणतात. या जन्मातून पुढच्या जन्मात घेऊन जाणं त्याला पुण्य म्हणतात. मग हे पुण्य महत्वाचं आहे. पुण्य वाढण्याकरता, पुण्याचा संचय करण्याकरता आम्हाला सदाचरणी जीवनाची गुरुकिल्ली संत महापुरुषांनी दिली. आपल्याला पुण्य कोणी शिकवलं, पुण्य कोणी सांगितलं, पुण्य वाढेल असं आचरण कोणी शिकवलं, तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या आईनं सांगितलं, बाळा खरं बोलावं, खरं बोलल्याने पुण्य वाढत चालते. वडील म्हणतात, बाळा व्यवहारामध्ये कधी कोणाची ओरड आली नाही पाहिजे, व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं व्यवहार करायचे. वडील म्हणतात की आजपर्यंत मी जे जपलंय हे तुझ्या हातात मी देतोय, याला काळीमा लागता कामा नाही. म्हणजे चांगले व्यवहार करणं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जगद्गुरूंच्या वचनाप्रमाणे चांगल्या पद्धतीनं धनसंचय केला आणि त्याचा विनियोग चांगला झाला की वडिलांना खऱ्या अर्थानं आनंद होतो. वाढवी महत्व वडिलांचे म्हणजे पुण्याचा संचय होतो. आता पुढे ऐका. पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जे जगाला शिकवतात, फार काही नाही का आपण, पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जगाला शिकवतात, त्यांचीच पुण्यतिथी होते. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य संसाराच्या जाळ्यामध्ये घालून या शून्य. सुद्धा राहून गेले माझ्याकडून. टेलर महाराज जोरात आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला.
पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जगाला जे शिकवतात त्यांची पुण्यतिथी होते. संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. आणखी सोपा भाव, संत महापुरुषांचं आगमन आणि संत महापुरुषांचं निर्वाण हे ज्या तिथीला होईल, हिंदू धर्म पंचांगाप्रमाणे जरी ती तिथी अशुभ असली, पंचांगामध्ये काही तिथी शुभ असतात, काही अशुभ असतात. मग शेजूळ काका जरी संत शिरोमणी सावता महाराजांनी ज्या तिथीला स्वतःचं मान निर्माण केलं, देह ठेवला, देह समर्पित केला, ती तिथी जरी अशुभ असली तरी संतांच्या देह ठेवल्यामुळे ती तिथी शुभ झाली. तिला म्हणतात पुण्यतिथी. विठ्ठला विठ्ठला तुमचं माझं येणं जाणं आणि संत महापुरुषांचं येणं जाणं यामध्ये विशेष फरक आहे. तुम्हाला मला यावं लागतं, संत महापुरुष स्वतःच्या मर्जीनं येतात. तुम्हाला मला कर्म करावंच लागतं, संत महापुरुष स्वतःच्या मर्जीनं कर्म करतात. तुम्हाला मला समोर आलेले भोग भोगावे लागतात. संत महापुरुषांना माहीत असतं आपल्या जीवनात काय भोग येणार आहेत, तरी ते सामोरे जातात. तुम्हाला मला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावाच लागतो. संत महापुरुष स्वतःच्या मर्जीनं जगाचा निरोप घेतात. तुम्हाला मला वाटत नाही जावंसं, पण जायचे नक्की. या धर्ममंडपातून कुणाला गेलं पाहिजे असं वाटतंय की आपण गेलंच पाहिजे असं वाटतंय का? कुठं गेलं पाहिजे? कोणाला जावं वाटतं? घरी नाही तर देवाघरी. हा, यमपुरी, राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन खाई, जे तुम पुन्हा येण्याची नाही. कोणाला वाटत नाही? जातस्य ही ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोची तुम रहसी. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे. प्रभू म्हणतात अर्जुनाला, अर्जुना, या जगामध्ये सगळे बदल होत राहतील, बदल घडू द्यात. मानवी जीवनामध्ये क्रांती घडेल, बदल होईल. मानव चंद्रावर जाईल, मंगळावर जाईल. चंद्रयान 3 परवा टेक ऑफ झालंय. आता चंद्रावर जाईल, मंगळावर जाईल. बरीच क्रांती घडेल, पण सगळ्या गोष्टीत बदल होईल. पण डिवरे काका, मृत्यूच्या बाबतीत बदल होणार. 1000 वर्षापूर्वी मृत्यू येत होता, आजही मृत्यू येतोय. 1000 वर्षानंतर सुद्धा मृत्यू येणार म्हणजे येणार. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तुमचं माझं जीवन आहे हे आपल्याला एक ना एक दिवस धोका देणार असतं. तुमचा माझा संसार आहे, एक ना एक दिवस आपल्याला तो धोका देणार असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये 2 बाजू नक्की असतात. सुख असलं की दुःख दुसरी बाजू आहे, पाप असलं की पुण्य दुसरी बाजू आहे, आणि जन्म असला का मृत्यू दुसरी बाजू आहे. विठ्ठला 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 संत महापुरुषांचं येणं या मृत्यू लोकामध्ये स्वतःच्या मर्जीने आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये आलेत. आल्याबरोबर त्यांनी गात्यामध्ये तसं वर्णन केलंय की आम्ही कोण आहोत, आम्ही कुठून आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, वैकुंठवासी आलो याची कारणासी.
आम्ही वैकुंठवासी आलोयाची कारणाची बोलील जे ऋषी साच भावे वळतय साच भावे वळतय झाडू संतांचे वर्ग आदराने भरत ग झाडू उचिताचा भाग शेष मनात से बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे वर्ग आदराने भरले जग उचिताचा भाग शेष उरला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी वरताया वरताया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपलं मूळ स्थान सांगितलं की आम्ही देवकर नाही आहोत. आम्ही कोण आहोत? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया तुका म्हणे माझ दाढीले निरोपा मार्ग सोपा सुख रूपा. स्वतःच्या मर्जीनं महाराज सांगतात की मला निरोप घेऊन पाठवलं. ऐका आता, संत शिरोमणी सावता महाराज स्वतःच्या मर्जीनं आले. दैवू बाबा माळी यांच्या परिवारामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचं अवतार कार्य सुरू झालं. दैवू बाबा माळींना 2 सुपुत्र आहेत, एक परसोबा आणि दुसरे डोंगरोबा. डोंगरोबांना वैराग्य निर्माण झालं तीर्थयात्रेच्या माध्यमातून. त्यांनी घर सोडलं, ते परतले नाही. परसोबांचा विवाह नांगीताईंबरोबर झाला. मातोश्री नांगीताई सात्विक होत्या. घरामध्ये वारीची परंपरा आहे. नांगीताई सुद्धा परसोबांबरोबर वारी करू लागल्या. परसोबा पुण्यात्मा होते. हिची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे दिहारी. एका वारीला मातोश्री आणि पिताश्री परसोबा आणि नांगीताई ही भगवंताच्या दरबारात आले. नांगीताईंचे डोळे भरून आले. विश्वाच्या मालकाला पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवाट चंदनाची उटी कस्तुरी मळवाट चंदनाची उटी. विश्वाच्या मालकाला पाहिलं. नांगीताईंचे डोळे भरून आले. विश्वाचे मालक नांगीताईंबरोबर संवाद साधू लागले. साहेब का डोळे भरून आले? नांगीताई म्हणतात, हे देवा तुमचं दर्शन झालं, आनंद वाटला. भगवंत म्हणतात, काही
मागणी असेल, मला वाटलं काही मागायचं असेल म्हणून डोळे भरून आले. नांगीताईच्या अंतःकरणात इच्छा होती. नांगीताईची कूस पवित्र झालेली नव्हती. माता भगिनींचा स्वभाव असतो, देवानं स्वतःहून विषय काढला मागायचा. नांगीताईंनी देवाला विनंती केली, देवा घरामध्ये परमार्थ सुरू आहे आणि तो परमार्थ वृद्धिंगत होण्याकरता, परंपरा सुरू ठेवण्याकरता माझ्या कुशीमध्ये तुमचाच हरिभक्त जन्माला यावा, एवढी माझी इच्छा आहे. भगवंताने तथास्तु म्हटले आणि संत शिरोमणी सावता महाराजांचा अवतार सुरू झाला. मला जास्त चरित्र सांगायचं नाही, अभंगाचा अजून विचार आपल्याला करायचा आहे, पण बस संत शिरोमणी सावता महाराजांचा समारोप सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. सावता महाराजांनी या जगाला परमार्थाची योग्य दिशा दिली. संपूर्ण संत मांदियाळीमध्ये संत शिरोमणी सावता महाराज ज्येष्ठ होते. त्यावेळी संतांची परीक्षा व्हायची, त्यावेळी संत शिरोमणी सावता महाराज त्यामध्ये परीक्षक असायचे, सर्वांमध्ये ज्येष्ठ असायचे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जी तीर्थयात्रा केली, त्या तीर्थयात्रेचं माऊंद, आपल्या भाषेत माऊंद म्हणतो, गंगापूजन. हे गंगापूजनाचं नियोजन भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्यांनी केलं होतं. कोणी केलं? देवानं केलं. माऊंद्याचं नियोजन, गंगापूजनाचं नियोजन भगवान परमात्म्यांनी केलं आणि त्या नियोजनामध्ये संत शिरोमणी सावता महाराज प्रमुख होते, सर्वांमध्ये ज्येष्ठ होते. गावाकडून त्रास झाला, परिसराकडून त्रास झाला, तो त्रास त्यांनी सहन केला. आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरित्रात एक शिकण्यासारखं असं आहे की आपण आपलं कर्म प्रामाणिकपणे करावं. कर्म करत असताना कोणत्याही फलाची अपेक्षा न करता त्या कर्माचं फल दान देणारा माझा भगवान परमात्मा आहे. या प्रामाणिक भूमिकेतनं महाराजांनी कर्म केलं. आणि तुम्ही, मी शेती करतो, आपली शेती पहा. आणि संत शिरोमणी सावता कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोशिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. नाडा विहीर जोडी, मोठे नाडा विहीर अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. अवतार मने केला मळा, सावता म्हणे केला मळा. विठ्ठल पायी गुविला गळा, विठ्ठलाची गोविंदा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. ऊस गाजर रताळू, अवघा झाला से गोपाळू. लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी. सावता म्हणे केला मळा,
विठ्ठल पायी गोविला गळा. कर्म आहेत कांदा मुळा भाजी आणि समर्पण आहे अवघी विठाई माझी. आपल्या कर्मामध्ये हा समर्पण भाव आला पाहिजे. मोठ नाडा विहीर दोरी पाहायचे, पण या मोठ नाडा विहीर दोरीने काय केलं, माझी पंढरी व्यापली. समर्पण भाव आहे. सावताने केला मळा हे झालं कर्म, आणि विठ्ठल पायी गोविला गळा हे झालं समर्पण. विठ्ठला विठ्ठला अभिमान न संडी स्वजातीचा, आपल्या कुळाचा आपल्या वंशाचा अभिमान संत शिरोमणी सावता महाराजांनी जपला. अमुची माळियाची जात, अमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत. आमची माळियाची जात, आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत, लावू बागाईत. मळा फुलवला. आणि संत शिरोमणी सावता महाराजांनी आषाढ वद्य एकादशीचं कीर्तन केलं. कीर्तनामध्ये तसे त्यांनी संकेत दिले की मला आता या जगाचा निरोप घ्यायचा आहे. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी स्वतः प्राणायामाद्वारे स्वतःचा देह, आदल्या दिवशी रात्री त्रयोदशीला ताप आला, प्राणायामाद्वारे शरीर उष्ण झालं आणि भगवत चरणी संत शिरोमणी सावता महाराज स्वतःचा देह समर्पित करतात. स्वतःच्या मर्जीनं देह समर्पणाचं स्वातंत्र्य कोणत्या साधनेमुळे आलं? अभंगाचं पहिलं चरण. सठविला हरी सठविला हरी, 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 सठविला हरी. हे सठविला हरी, सठविला हरी,
हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार. ज्यांनी अंतःकरणामध्ये प्रभूला साठवलं, भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये हृदयामध्ये साठवलं पाहिजे. कसं साठवायचं? साठवणं म्हणजे काय? साठवणं म्हणजे आधुनिक भाषेमध्ये सेव्ह करणं. सेव, माझा नंबर सेव्ह करावा तेवढा, म्हणजे तुम्हाला विसर पडणार नाही. सेव्ह करणं, साठवलं की विसर पडत नाही. मग तुमचं माझं जीवन असं आहे की आपल्याला भगवंताचा विसर पडतो म्हणजे आपण अजून भगवंताला साठवलं नाही. आणि संत शिरोमणी सावता महाराजांना भगवंताचा साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. गणेशाची माता गणेशाचा पिता, गणेशाची माता गणेशाची माता गणेशाचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता. संत शिरोमणी नामदेव महाराज वर्णन करतात, महाराजांनी भगवान परमात्म्याला अंतःकरणात साठवलं. संत शिरोमणी सावता महाराजांचं अंतःकरण इतकं निर्मळ होतं, इतकं शुद्ध होतं, इतकं पवित्र होतं की महाराजांच्या अंतःकरणात कधी जगाबद्दल वाईट विचार आला नाही. ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा महाराजांनी क्षमा केली, माफ केलं. आपल्याला त्रास देणारी माणसं आपण आवर्जून लक्षात ठेवतो की यांनी मला त्रास दिला. संतांचं अंतःकरण पाहणं तुम्ही. माझ्या माऊलींना आळंदीमध्ये त्रास देणारी माणसं कमी होती का? पण पसायदानामध्ये त्यांनी त्रास देणाऱ्यांकरता सुद्धा प्रार्थनाच केली. नाहीतर माऊली जर त्या त्रास देणाऱ्यांना शिक्षा देणार असते तर पसायदानामध्ये म्हटले असते, माऊली जे खळांची संघटना मरो. त्रास देणारे जगाकडून किती त्रास होऊ देत, सहन करतात ते संत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत शिरोमणी सावता महाराजांनी परिसरामध्ये भजन करत असताना, मळ्यामध्ये भजन करत असताना जेवढी दुर्लक्षित माणसं असायची त्यांना सगळ्यांना जवळ घ्यायचं. ज्या माणसांना जगाने दूर केलं, जग म्हणायचं ही वाईट आहे, जवळ येऊ नका. जगानं ज्यांना दूर केलं त्यांना जे जवळ घेतात त्यांना संत म्हणतात. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तुची भगवंताची मूर्ती. झिका रंजले गांजले त्यासी, म्हणे जो आपुले आपुले, तुची साधू ओळखावा देव तेची जाणावा. विठ्ठला विठ्ठला दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. भूतांची हे दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. जे स्वतःचं जीवन विश्वाकरता समर्पित करतात. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, प्रपंचामध्ये त्रास होणार, तुम्हाला होणार, मला होणार, देवाला झाला, देवाच्या वडिलांनाही झाला. कधी कधी प्रसंग अशी येतात की इतका आनंदाचे दिवस असतात, इतके आनंदाचे दिवस असतात, सुखाचे दिवस असतात, माणसं म्हणतात हे दिवस जाऊच नाही.
पण प्रसंग असे असतात, सुखाचे दिवस बदलतात आणि दुःखाचे दिवस बदलतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद आणि सुख पाहिजे असेल तर आपल्या बंगल्यामध्ये एक वाक्य लिहून ठेवायचं. आपण जिथे विश्रांती करतो ना, त्या विश्रांतीच्या रूम मध्ये समोरच उठल्याबरोबर ते वाक्य दिसलं पाहिजे. आणि ते वाक्य संत शिरोमणी सावता महाराजांच्या जीवनचरित्रातला सिद्धांत आहे. हे महत्वाचं वाक्य लिहून ठेवायचं. हेही दिवस निघून जातील. मग आनंदात असलो तरी समोर दिसतंय, हेही दिवस निघून जातील. आणि दुःखात असलं तरी समोर दिसतंय, हेही दिवस निघून जातील. महाराज सांगतात, कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. देव ठेविला, देव ठेविला, देव ठेविला तैसे रावे, समयाशी सादर व्हावे. प्रसंग येतात. जुनी माणसं माझ्या समोर बसलेत. कधी कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. जुनी मंडळी, ज्येष्ठ मंडळी सांगत असतात आम्हाला की महाराज दिवस बसून नसतात. दिवस कोणाचे बसून राहिले? अरे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला चांगलेच दिवस येतात. मी एक माफी मागून वाक्य बोलू का, की आपण जीवनामध्ये पहिले कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरुवात केली ना कार्तिक दादा, तर पहिले 5 वर्ष इतकी मेहनत करा, इतकी मेहनत करा की त्या मेहनतीकडेच लक्ष द्या, जगाकडे लक्ष देऊ नका. त्याला आपण ढोर मेहनत म्हणू. ढोर मेहनत. पहिले 5 वर्ष इतकी मेहनत करा, इतकी मेहनत करा, गाढवासारखी मेहनत करा. माणसं म्हटले पाहिजे काय येडा मनुष्य, लागू द्या वेळ. 5 वर्ष तुम्ही जर गाढवासारखी मेहनत केली, तिथून पुढचे 50 वर्ष तुम्ही मालकासारखे जगाल. याच्या पुढे माफी मागतो मी आपली. कोणाच्याही जीवनात हे दिवस येऊ नये. पहिले 5 वर्ष जर तुम्ही मालकासारखे राहिले ना, अभ्यास नाही करायचा, काही नाही, घरून फोन करायचे, बाबांना पैसे पाठवा, ते पैसे उडवायचे. पहिले 5 वर्ष जर तुम्ही मालकासारखे राहिले ना, तर तिथून पुढचे 50 वर्ष तुम्ही गाढवासारखेच राहणार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. समयासी सादर व्हावे, देव ठेवीला तैसे राहावे, देव ठेवीला तैसे राहावे, देव ठेवीला, देव ठेवीला, देव ठेवीला, देव ठेवीला तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, हो समयासी सादर व्हावे, सादर व्हावे. आनंदानं जीवन जगा. आपल्याला जे त्रास देणारे असतील त्यांच्याकडे फक्त आपण संयमानं पहा. आपण शिक्षा करणारे नाही आहोत, भगवंत शिक्षा करतात. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजना. कोणाच्या हृदयामध्ये भगवंत येऊन राहतात. जे हृदय पवित्र आहे, संत शिरोमणी सावता महाराजांसारखं पवित्र आहे, त्याच हृदयामध्ये परमात्मा येतो. इवनी गोपाळ राहते ते, इवनी गोपाळ राहते ते, इवनी गोपाळ राहते
गोपाळ राहते तुका म्हणायची गोरे येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ का म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे ते चित्ताची शुद्धता झाली पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे चित्त. आमच्याकडे श्रीरामपूरला रेल्वे स्टेशनवर रेल्वे फुल भरलेली. त्याच रेल्वेमध्ये 5-7 जणांना जायचं होतं. त्यांच्या गावाकडून ती रेल्वे जाणार. ती 5-7 जण उशीर आले प्लॅटफॉर्मवर. त्यांनी पाहिलं आपली गाडी तर फुल भरलेली आहे, या गाडीत आपल्याला जागा नाही, बसायला जागा नाही. अरे आपला कमीपणा आहे म्हणे हा, आपली किंमत जाईल अशाने. जर आपल्याला जागा नसेल डब्यात तर. त्यातला एक जण म्हणे थांबा मी जागा करतो रे. तो डब्यात गेला, आत जाऊन जोर जोरात ओरडू लागला, वाचवा वाचवा वाचवा. बसणारे प्रवासी म्हणे काय झालं वाचवा वाचवा. अरे डब्यात साप आहे, साप. साप म्हटल्या डबा साफ झाला. बघा मराठी कळत असली तर नाही द्या सोडून जाऊ द्या. डब्यात साप साप म्हटल्या डबा साफ झाला रेल्वेचा, मोकळा झाला भाऊसाहेब डबा. माणसं बाहेर निघून गेली. 5-7 जण डब्यात जाऊन बसले. ते म्हणे कस काय मग आपली युक्ती, कस काय डोकं आहे पठ्ठ्याचं, झाली की नाही जागा, झाली की नाही जागा. अर्धा तास गप्पा मारल्या. ते म्हणे गाडी का पण निघणार आहे अजून, गाडी का निघाणार. एकदम बाहेर येऊन पाहतोय. त्याने TC साहेबांना विचारलं, साहेब आमची गाडी निघाली नाही अजून, अर्धा पाऊण तास झाला. साहेब म्हणे तुमची गाडी गेली 20 मिनिटापूर्वीच. मग आमचा डबा, तुमच्या डब्यात साप आहे म्हणे म्हणून ठेवून घ्या आपला. जर तुम्ही इतरांकरता खड्डे खोदले तर त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर आपला लागत असतो. म्हणून कुणीही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जीवन माझ्या महाराजांसारखं असावं. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा चित्त जैसे गंगाजळ. या चित्तामध्ये भगवान परमात्मा साठवला जातो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. अंतःकरणामध्ये प्रभू साठवण्याकरता आम्हाला आयुष्यभर प्रभूचं चिंतन करावं लागेल. आमचं आचरण सुद्धा सांभाळावं लागेल. तेव्हा भगवान परमात्मा येऊन राहतोय. मग कर्मयोग आणि भक्तियोग यांचा दोन्हींचा समन्वय आपल्याला या चरित्रामध्ये पाहायला मिळतो की आपलं कर्म प्रामाणिकपणे केलं तर भगवान परमात्मा आपल्यासोबत प्रसन्न राहतात. आपल्या कर्मामध्ये प्रामाणिकता असेल तर आपल्या बरोबर भगवान परमात्मा थांबतातच, पण ते कायमस्वरूपी थांबतात. याला साठवणं म्हणतात. भगवंतांनी 1-2 मिनिटापुरतं दर्शन देणं वेगळं आणि कायमस्वरूपी भगवंत सोबत राहणं वेगळं. कायमस्वरूपी भगवान परमात्मा सोबत राहिल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत प्रभूचं भजन घडलं, प्रभूचं सानिध्य घडलं आणि त्याचा परिणाम असा झाला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशयः. त्या साधकांच्या, त्या सिद्ध महापुरुषांच्या जीवनामध्ये जी क्रांती घडली त्याचं वर्णन अभंगाचं दुसरं चरण. त्याची सरली झार त्याची सरली झार
झाला सफल व्यापार. येरधार जन्माने मृत्यूचे आमचा हजारो जन्म झालेत. हा प्रवास सुरू आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. हजारो जन्म झालेत आपण जन्माला येतोय. किती वेळा जन्म यावे नित्य भावी फजी. हजारो जन्म झाले. हा प्रवास थांबला पाहिजे. पिचडगाव मध्ये बरेच जण येऊन गेले. पिचडगाव आहे तसंच आहे. नेवासा तालुक्यात बरेच जण येऊन गेले. तालुका असंच आहे. महाराष्ट्रात बरेच जण येऊन गेले. भारत देशात बरेच जण येऊन गेले. येत वरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. आपल्या परिवाराचा विचार करा ना. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठी. गदरकडे जाऊ नका. आजोबा पंजोबा नातू पंतू वडील 5 पिढ्या. ही सगळी मंडळी जी आली ती पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ही येरझार थांबते त्यांची कुणाची साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये साठवल्यानंतर तो जिंकणं स्वाभाविक आहे. अभंगाचं 3रं चरण. चिता मगते से भय चिता
मग भट्टी लागलेली आज, पण आता थांबावं लागेल आपल्याला. हरी आला हाता. मग जागा बदललीत नाही तर आम्ही भजनाचे चांगले मित्र आहोत. जरी त्या जागेवर उभे असले तरी माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळींना मी मनापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. प्रत्येकाची कीर्तनातली जी आजची साथ आहे ती अंतःकरणापासून आहे. आपण पाहतोय प्रमाण म्हणा असं म्हणा सांगावं लागत नाही. काही काही वेळेस एका जागे करता 2 अर्ज भरू राहिले ते दोघं. एका जागे करता हे प्रेम आहे, कीर्तनातलं हे समर्पण आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद देईल मी. हरी आला हाता मग कैची भयचिंता. चला, माझ्या जगद्गुरूंनी खूप छान वर्णन केले त्या अभंगामध्ये. भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवला की अंतकरण शुद्ध होतं, कर्मगती नाहीशी होते. तुका म्हणे हरी काही उरुनेदी उरी त्यांची सरली हेरजार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज मंदिराकरता या डिवरे परिवारानं 10 टाळ दिलेली आहेत. मी मंदिरातील भजनी मंडळातील ज्येष्ठ प्रतिनिधींना विनंती करते, या परिवारानं दिलेली टाळ आहेत, आपण टाळी वाजून या परिवाराचं स्वागत करायचं आहे. सावता महाराज मंदिराकरता रुपये 10,000 रुपये या परिवारानं दिलेले आहेत. रुपये 10,000 रुपयाची देणगी या परिवाराच्या वतीनं आदरणीय भाऊसाहेब पाटील शिंदे यांना विनंती करतो, त्यांनी या देणगीचा स्वीकार करण्याकरता यायचे.